गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ संत कैकटेश्वर महाराज की जय। ओम श्री गणेशाय नमः। ओम प्रभु रामचंद्राय सीतामाता नमो नमः। ओम सरस्वते नमः। इंद्राची अभय पर्वत रावणाशी शरण येत शक्रामुचे पक्ष छेदित रक्षितुरित अम्माशी लंकेश तयाशी अभय देत तुम्ही मज व्हाव घे पर्वत समस्ता चळा मानली मात झाले उन्मंत वारण रावण देवावर चालिला मेघनादेंद्र ते वेळा ऐरावता सकट पाडिला निजबळे रणांगणी ऐसा 17 वेळा सहस्त्रनेत्र जिंकी मंदोदरीचा पुत्र मग इंद्रजित नाम थोर ब्रीद ते दृढ बांधेले पाश घालोने पाकशासन इंद्रजिते आणिला बांधून मग वीरांची आला धावून होय प्रसन्न शक्रजिता अपेक्षित देऊनिवर सोडविला पुरंदर मग रावणे देव समग्र सेवे लागी ठेविली शक्रिया नावे नित्यार छत्रधरी रोहिणीवर रसाधिपती निरंतर आवाहे निर्धावताची गबस्ती होय द्वारपाळ कुबेराने अनिळ याही सडा संमार्जन सकळ गृहामाजी करावी वस्त्रे धूत वैष्णा नर पुरोहित जाहला विष्णुपुत्र पांडित्य करी अंगिरा कुमर नारद तुंबर गाती सदा 10 वेळा शिव पूजिला रावण दश वक्रे पावला विसास्त लाधला शिवई केला वशतेने कोणे केसमयी रावण पुष्पक विमानी बैसोण कैलासगिरी चढला पूर्ण तो नंदी रक्षक महाद्वारे म्हणे नको जाओ लंकापती शिवोमा हे ते कांती ऐशा ऐकता मय जापती परम क्षोभ पावला नंदीस म्हणे ते वेळे तुझ मरकटाचे निबोले मी न राहे कदा काळे जाईन बळे करुणिया ऐसे बोलता दशकंदर कोपला तेव्हा नंदिकेश्वर शाप शस्त्रे अनिवार ताडिले सत्वर तेनेची म्हणे उन्मंत तो मूढमती तुझ नर वानर रणे वदती तो दशरुद्र पूजले निगुती 11वा मारुती प्रगटेला तो वानर रूपे अवतरण करील तुझे गर्वमोचन ऐकता क्रोधावला रावण म्हणे हा उपडेन कैलासगिरी उचलून या कैलास पर्वत लंकेत नेईन क्षणात म्हणून तळे घातला हात समूळ उचला वयाशी ते जाणवणे मन गजामात
निजपदे दडपिला पर्वत, सहस्र वर्षपर्यंत आक्रंदत रावण. मग करी शिवाचे स्तवन, प्रसन्न झाला त्रिनयन. दशवक्र दिदला सोडून, आला परतो निलंकेशी. एकदा रेवा तिरी ध्यानस्थ, बैसला असता मयजा कांत. पुढे शिकता लिंग विराजित, तो पाणी चढत माघारी. सहस्रार्जुने निज भुजे करुण, कोंडिले नर्मदेचे जीवन. ध्यान करिता रावण, अखंड पर्यंत बुडाला. परम क्रोधावला दश मौळी, धावून आला तया जवळी. म्हणे कोण रे तू हे स्थळे, रेवा जळ कोंडितोशी. सहस्रार्जुने कवळ घालून, ग्रीवेशी धरिला दशवदन. की मृगेंद्रे धरिला वारण, झाले प्राण कासा विसन. बहुकाळ बंदी घातला, मग पोलस्ती ऋषी धाविनला. भिक्षा मागून तै वेळा, सोडविला राक्षसा. बळीच्या नगरा देखा, बळीच्या लंका नायक. जैसा व्याळाचे बिळी मुशक, चारा घेऊ प्रवेशला. तो बळीची महाद्वारी, एक पुरुष उभा दंडधारी. जयाची ते जमाझारी, शशिमित्र झाकोळती. तो महाराज त्रिविक्रम, देखोनी बळीचे निज प्रेम. द्वारपाळ झाला पुरुषोत्तम, अजाजित जगद्गुरु. मग तयाशी म्हणे रावण, बळीश्याने बोलावून. नाही तर हे नगरे उचलून, पालती घालीन सागरी. मग म्हणे वैकुंठ विलासी, तू बळीचा प्रताप नेनशी. आता चेल प्रत्ययाशी, जाई वेगेशी अतोता. मग आत प्रवेशला त्वरित, तो सभेशी बैसला विरोचन सुत. तयाशी म्हणे लंकनाथ, करावया समर पातलो. जैसा शुष्क तृणाचा पुतळा, धरावयाला वडवा नळा. की वृषभ बळे माजला, खोचू धावला सिंहाशी. व्याघ्राशी धरीन म्हणे बात, व्याघ्राशी धरीन म्हणे बसत. की अळिका सुपर्णावरी धावत, ऐरावतीचा मोळावया दात. शलभ जैसा सरसावला, वृश्चिक धावे संवत्सर. ताडावया खदिरांगार, कंद्योत म्हणे दिवाकर. आसुड पाडी न खालता. तैसा बळी प्रति रावण, सांगे आपुले थोरपण. की सरस्वती पुढे मतिमंदे येऊन, वाग्वाद आरंभिला. सोनी बळी म्हणे तिवेळी, या वैकुंठनाथे द्वारपाळे. पूर्वी नारसिंह रूप धरिले, प्रल्हाद भक्त रक्षावया. नरसिंह गदा घाये करुण, हिरण्यकश्यपूचे कर्णभूषण. कुंडले पडले उसळून, ती उचलून घेतो. ती उचलो गेला दशकंदर, बळे लाविले विसई कर. जैसा मशकाशी न ढळे कुंजर, तैसे झाले रावणापे. निस्तेज झाला ते वेळी, तो बळीची राणी विंध्याचळी.
सारे पाठ खेळता प्रीती मिळी फासा तिचा उसळला. तो बळी म्हणे रावणाशी फासा निवेगेशी परी तोही न उचले तयाशी राक्षसाशी खेद वाटे. गदगदा हासती दोघे जण बंदी घातले म्हणती देवयाने. येथे आला युद्धा कारणे तो फासायाशी नो उचलेची. झाला परमापमान माघारा चाळला दशवदन. तो मार्गी बळीचे सेवक जन त्यांनी रावण नागविला. घेतशी वस्त्रे शस्त्रे हिरुण मुकासी तेल मशी लावून. 20 हस्त बांधून नगरा माझी हिंडविती. एक अंगावरी धुळी टाकीती एक दाढी धरून उडती. एक बळेची बैसाविती एक उठविती सवेची. एक करीती शेन मार काकुळतीत दशकंदर. पळव पाहे जव बाहेर तव द्वारपाळ जाऊ नेदी. क्षुद्रद्वार मुरे मधुण मस्तक घाली जव रावण. तव सर्व ठाये वामन दंडावरी मारिता. बळीचे अश्वशाळेत रावण क्षुधाक्रांत हिंडे नग्न. चणे खातसे वेचून मागे कोरान घरोघरी. पोटासाठी वाघ्या होण म्हणे मी मल्हारीचा श्वान. कोठंबे चोंडके काके घेऊन नाचो निधान्य मिळवी. तो दासीने धरला कौतुके उदकाने ता घातला काखे. तया काकुळतीत दिनमुखे मग सोडती सत्वर. मग विसरवा धावून बळीस भेटला येऊन म्हणे बंदीस घातला रावण. तो भिक्षे समज देजे बळी बोले आनवा होन. येथे कोणास नाही बंधन. ग्रामात असे रावण तो शोधून नेजे. तो बळीचे अश्वशाळेत देखिला पिता देखो निरडू लागला. मग ऋषीने वामन स्तविला सोडून नेला रावण. परमलज्जित रावण लंकेशाला परतोन मागोती पराक्रम धरून म्हणे मी जिंकीन वाळी ते. तो समुद्र तरी शक्र सुत बैसलाशे ध्यानस्थ त्याशी धरावया लंकानाथ. पुष्पकातून उतरला जैसा पंचानना पुढे मार्जार दाव्या पुले पवाडे. की पंडिता पुढे मामुळे वाग्वाद आरंभिला. की रास भे ब्रिद बांधून नारदा पुढे मांडले गायन. की मा व्याघ्रावरी टवकारुण जंबूक जैसा पातला. तैसा वाळी पुढे उभा रावण सावध होता शक्र नंदन. ग्रीवेश दशग्रीव धरून कक्षे माझी दाटिला. चित्वा समुद्री करो निस्नान किष्किंदेशाला परतोण. अंगदाच्या पाळण्यावरी नेऊन उपराटा रावण बांधिला. क्षण क्षणा धरो निदाढी अंगद बाळ भावे उपडी. मग विसरवा धावो नितातडी भिक्षा मागे वाळी ते. मग मुखाशी काळे लावणी वाळीने दिदला भिरकावणी. लंकेत पडला येऊनी खेद मनी बहुत करी. एकदा रावण पुषे विरंची ते
आमुचा अंत कवणाची निहाते सत्य सांगाव्या माते स्नेहचित्ते करून या विधी म्हणे अजपाळ सुथे त्यांचे नाम विख्यात दशरथ त्याशी पुत्र होईल रघुनाथ तुझा अंत त्या हाती रावण केला मग पण तरी मी दशरथाशी वदिन तो अजपाळ पुत्राचे लग्न मांडलेकडे गजरेशी तो नारद सांगे अजपाळा जतन करे दशरथ कौशल्या लग्न सोहळ्या माझी धाला घालील अकस्मात रावण ऐशी सांगता कमलोद्भव सुता मग जहाज घालून समुद्रात लग्न आरंभिले तेथ गजरे करून या सागरा माझे होते लग्न रावणे गोष्ट ऐकून तव तो अष्टवर्गीचा दिन घाला रात्रीत जैसे अंतरिक्ष पक्षी तैसे राक्षस उड्या घेती जाज फोडून चूर्ण करीती गदा पर्वत घातेची वराड सर्व बुडविले रावणे कौशल्याशी घेतले जिचे स्वरूप न जाय वर्णिले तीस घातले पेटी लंकेश नेता उचलोण राक्षसे बोलविला एक मिण तो बाहेर आला सागरातून त्याशी रावण आज्ञापी ही पेटी करावी जतन कोणान द्यावी मज वाचून लंकेत प्रवेशला रावण ती वस्तू जतन मत्स्य करीन समुद्राचे गहन बेटी जेथे न पडे कोणाची दृष्टी तेथे मत्स्य ठेवून पेटी गेला आपण स्वकार्या कैसा सोहळा कैचे लग्न लोक समग्र गेले बुडून तरी दशरथ समुद्रातून उपाळला व चित्ता आजाचे पोटी नारसिरा दुर्गम तिचे होय सुगम विषते अमृत होय उत्तम अपाय तोची उपाय तरी अंतरिक्ष चढे पांगुळ देव जरी होय दयाळ अंगणी चलता सकळ कल्पलता होती त्या दशरथ पाहे समुद्रात तो भंगले जाज अकस्मात वाहत वाहत आले तेथ त्यावरी दशरथ बैसला वायू वेगे जहाज गेले त्याच बेटा शिवणी लागले दशरथे पेटी ते वेळे सहजलेली उघडली तो आता कौशल्या निधान पाहता वेदला जनंदन तो नारद अकस्मात येऊन उभा ठाके ते वेळी ज्याशी भूत भविष्य सर्व ज्ञान तेने मुहूर्त वेळा पाहून तत्काळ दोघांशी लाविले लग्न विधियुक्त विधी सुते बोराशी आशीर्वाद देता जो वैकुंठ वासी रमाकांत तुमचे पोटी अवतरेल सत्य भयभीत हो नका दोघे पेटीत बैसवण वेगे गेला ब्रह्मनंदन तो लंकेत दशवदन कमलासना प्रती सांगे तो आज भविष्य कथिले ते अवघेचे असत्य झाले जाज फोडून लोक बुडविले हिरोने आणले कौशल्येशी मग बोले चतुरानन मगाच दोघाशी लाविले लग्न कदा नटळे ब्रह्मवचन कल्पांते दशवक्रा रुमणे जर झाले लग्न तरी मी तुझं इच्छित देईन मग पेट्या नविली मत्स्यापासून सभेमध्ये रावणे त्या माझी नवरी असे तत्वता ब्रह्म म्हणे उघडी आता तो पेटी उघडून पाहता ओहरे उभयता देखिली परमाश्चर्य करी रावण म्हणे खरे झाले ब्रह्मवचन तरी मी या दोघा शिवधीन शस्त्र घेऊन सरसावला कौशल्या झाली भयभीत
पतीचे वदन विलोकित परी निर्भय वीर दशरथ नाभी म्हणत कौशल्येती मी सूर्यवंशी महावीर हे मशक काय दशकंदर याची दाही शिरे समग्र खंडेनाता येथेची मग रावणाचा हात धरिता झाला विष्णू सुत म्हणे मज दीक्षित माग म्हणत दशवदन ही दोघे वधूवरे आता मज दी लंकानाथा मंदोदरी म्हणे तत्वता वचना सत्य न करावे गेला तरी जाओ प्राण परी असत्य न करावे वचन या शिवदिता येथेची विघ्न उठेल दारुण आताची बुद्धीचा प्रवर्तक भगवंत ब्रह्मयाशी म्हणे नेई त्वरित तेने पेटी उचलून अकस्मात अयोध्येशी आणली अयोध्येत झाला जय जयकार वेगे पातला शचीवर दशरथावरी धरी छत्र कर्तव्य विचित्र हरीची दशरथ राजी स्थापून विद्याने सहस्त्रनयन वेगे पावले स्वस्थान आनंदे मने उंच बळले पुष्पके बैसोने जाता दशकंदर एक देव श्री देखिले सुंदर तिचा बळीची धरिला कर तिशी विचार करू इच्छी तव ते आक्रंदित नितंबिनी रावणे सोडली तेची क्षणी ती ब्रह्मयाशी जाऊनी गाराने सर्व सांगत रावणाशी शापी सत्यलोकवासी परश्रीवर बलात्कार करशी तरी शतखंडे निश्रेशी तुझे तनूची होतीला जैसा शियाळात पडिला की महाव्याघ्र सापळ्यात सापडला तैसा रावण बांधला शाप पासे करून या रावण पाप करी दारुण गांजले गायी ब्राह्मण पृथ्वी आक्रंदते पूर्ण गेली शरण ब्रह्मया गायीच्या रूपे धरित्री आक्रंदे विरंचीच्या द्वारी प्रजा ऋषिगण ते अवसरी शरणाले विधात्या विधी बाहेर आला ते क्षणी तो समस्त सांगती गारानी रावणे यज्ञ टाकले मोडोनी सत्कर्मावनी चालेना एक म्हणे माझी मखा विघ्न करी नित्य ताटिका एक म्हणे सुबाहुमारीच देखा क्रतो माझा विध्वंसती एक सांगती ऋषीश्वर आमुची कुटुंबे समग्र कुंभकर्णे ग्रासिली थोर अनर्थ मांडिला विधातया त्रिदशाने पुरंदर म्हणती बंदी पडले समग्र कोणाशी नाटुपे दशकंदर काय विचार करावा मग देव प्रजा ऋषिगण मुख्य परमेष्ठी विष्णुनंदन क्षीरसागराशी उण अपार स्तवन मांडिले शेष नयन नारायण शेष शयन नारायण कोटी सूर्याची प्रभा पूर्ण 60 सहस्र योजन शेष तल्पक शुभ्रतो लक्षार्ध योजने प्रमाण वरी पोढला श्री भगवान तो सचिदानंद रमारमण अलंकारे मंडित जय अनंत शक्तीची स्वामिनी ते कमला विलासत चरणी जिच्या इच्छ मात्रे करुणी ब्रह्मांड हे विस्तारले 1,00,000 योजने दैदिप्य विराजमान मध्य मंडप तेथींचे तेज पाता मुप मार्तंड शशी लोपती गरुड पाचूचे ज्योती स्वयंभ वरी हिऱ्याचे विशाळ स्तंभ माणिकांची उथाळी सुप्रभ खाली तोळंबे हिऱ्यांचे सुवर्णाची तुळवटे प्रचंडे रत्नांचे पसरले दांडे वरी किलच्या झळकती निवाडे गरुड पाचूचे साजिऱ्या
असो पहिलं तरी देव सकळे उभे ठाकले बद्वान जुळी म्हणते पूर्ण ब्रह्मा वनमाळी भक्त पाळका सर्वेशा जय जय अनंत ब्रह्मांड नायका वेदवंद्या वेद पाळका विश्वंभरा विश्वव्यापका विश्वरक्षका जगद्गुरु पुराण पुरुषा परात्परा पंकजलोचना पयोब्धी विहारा परमात्मया परम उदारा भुवन सुंदरा भव हृदया कर्ममोचका करुणाकरा कैवल्यदायका कमळावरा कर्मातीता कैटभ सहारा कनक वसना करुणाब्धे जय जय सकळ देव पाळका जय जय सकळ चित्त चाळका निर्विकारा निरुपाधिका निर्गुणा निश्रळा न्यासंगा केशवा हरे मुरमर्दना रमावल्लभा मधुसूदना सकळ दुरित कानन दहना तम नाशना प्रताप सूर्या प्रलय समुद्री तू जनार्दन विशाल मिण रूप धरुण महादैत्य विदारुण वेदोद्वार त्वा केला परम विशाळ मंदराचळ वेदीत चालला पाताळ तो कुर्मरूप धरुणी घन निळ अपृष्टी खालती दिदली हिरण्याक्ष दैत्य सबळ काकेश घेऊन भूमंडळ वरावेश तो तमाल नीळ दानव सकळ मर्दिली दानव बाळक प्रल्हाद त्यास तुझा अखंड छंद मग करुणे संभभेद प्रकटलासी नरहरी इंद्राच कैवारे बळी तो त्वा घातला पाताळी त्याचे द्वारे तो वनमाळे द्वारपाळाध्यापी नसता सेनारथ सेवक फरश धरतो भृगु कुल तिलक तीन सप्तके उर्वी निहाशंक नक्षत्री केली हरित्वा आता रावण कुंभकर्णासुर ही त्रिभुवन पिडले समग्र भक्त कैवारी तू सर्वेश्वर रक्षे सत्वर दासाते तो क्षीरसागरा हुणे अद्भुत ध्वनी उठली अकस्मात रवी कुळीराजा दशरथ अवतार ते घेतो मी शेष होईल लक्ष्मण भरत होईल पांचजन्य सुदर्शन तोच शत्रुघ्न अवतार पूर्ण हे माझे जनक राजा मिथिलापुरी कमळा जाईल त्याचे उदरे तुम्ही देव एक सरे वामन रूपे अवतारा शिव तो होईल हनुमंत ब्रह्मा तो आग्रक्ष जांबुवंत धन्वंतरी तो सुषेण सत्य अंगिरापती तो अंगद जानिजे आदित्याने कश्यप तेची कौसल्याने दशरथ भूप तेथे अवतरेल चित्त स्वरूप आत्मा राम रघुवीरा सुग्रीव तो जानिजे मित्र नळ तो नळ साचार निळ निळ अवतार यमतोची ऋषभ पै ऐशाज्ञा होता समस्त देव जय जयकार गर्जत आनंदन मायांबरात गेले त्वरित स्वस्थाना श्रीराम कथा तिरसाळ हेची मानस सरोवर निर्मळ तुम्ही चतुर श्रोते मराळ भैसा सकळ एक पंक्ती श्रीराम कथा करिता श्रवण होय पापांचे सर्व खंडन चिंतिले मनोरथ होती पूर्ण भक्ती करुण वाचिता श्रोतयाशी पडता विघ्न श्रीराम निवारित स्वये आपण सर्व काल रामचरणी लीन आस्था भवबंधन चुकेला ब्रह्मानंदात्मरा आत्मया राम भक्त काम कल्पद्रुमा श्रीधर वरदा पूर्ण ब्रह्मा अक्षया नामा भंगा स्वस्ति श्रीराम विजय ग्रंथा सुंदर समंत वाल्मीक नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर
द्वितीयाध्याय गूढः श्रीरामचंद्रार्पणमस्तु शुभं भवतु पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय।